या सिद्धू सुनबाई या हो बस बस काय काय झालं? प्रथम बस तू तिकडे चल. आई रेणुका अधिराज निलांबरी अरे बघा सिद्धू आणि भावना आलेत. या लवकर या. आई बस. अगं बाई 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 बाई. निलांबरी बाहेर ऊन भरपूर आहे. सिद्धू आणि भावनासाठी थंड ज्यूस घेऊन या. हो भावना आता तू इथेच राहणार आहेस? हो. हे बघा तुमच्या गप्पा गोष्टी तुम्ही नंतर करा. मला सिद्धूशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. आपल्या घराण्याचा मूळ पिंड राजकारण हाच आहे आणि माझी गादी चालवण्यासाठी तुला राजकारणात सक्रिय होणं गरजेचं आहे. लोकांचा तुला सपोर्ट देखील आहे. त्यामुळे पक्षाचा पुढचा चेहरा तू आहेस. हा पण म्हणजे हे सगळं आता का सांगताय तुम्ही असं? त्याचं काय नाही सिद्धिराज. आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म आज भरायचा आहे आणि या निवडणुकीला तू उभं राहावंस असं पक्षाचं आणि आमचं देखील मत आहे. काय संपत? अच्छा म्हणून एवढ्या तातडीने बोलून घेतलं का तुम्ही? नाही म्हणजे निवडणूक नसती तर आम्ही बाहेरच राहिलो असतो. सिद्धू कळतोय मला तुझा राग कळतोय. कालच ठरवलं होतं तुला बोलवायचं पण नेमकं कसं बोलावं ना हे कळत नव्हतं. मग आज सकाळी सकाळी निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या. मग मात्र मी मनाशी ठरवलं आणि तुला फोन केला. बस झालं हे समाजकारण. राजकारणात नाव गाजवायची तुला वेळ आली आहे. आणि ऐका आम्हाला यायला उशीर होईल. आधी आम्ही पार्टी ऑफिसमध्ये जाणार आहोत आणि पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद घेणार आहोत. त्यानंतर आम्ही नगर परिषदेच्या ऑफिसमध्ये जाऊन सिद्धूच्या नावाचा फॉर्म भरणार आहे. तुम्ही खरी तयारी करा. निवडणुकीचा गुलाल उधळायचा आहे आपल्याला. काय सिद्धिराज चला तयारी करूया. थांबा. मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं. काल तुम्ही सगळ्यांसमोर मला खोटं पाडलं. त्या जोगतिणीला हाताशी घेऊन मला बदनाम केलं. मला सगळ्यांच्या हातापाया पडायला लावलं. चला मान्य केलं ती जोगतीण खोटी होती पण ते गुरुजी ते तर खरे होते ना. आणि त्यांनी भाकीत केलेलं की भावनाच्या बाळामुळे पप्पांच्या जीवाला धोका आहे ते तर खोटं नाहीये ना. यांच्या बाळामुळे घरात मृत्यू होणार आहे. संपतरावांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सगळं काही ठीक झालं या भ्रमात राहू नका. जय सर मी आलेच. हा दिसते मी. जानू हे सगळं काय आहे? जैन सर मला सांगा तुम्हीच हे सीसीटीव्ही कॅमेराज लावलेत ना? जानू आय एम रिअली सॉरी. आय कॅन एक्सप्लेन. सर डोंट से सॉरी. मला माहिती आहे तुम्ही हे सीसीटीव्ही कॅमेराज का लावलेत. आता तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात त्यात या घरात एकटे राहता. कधीही चोरी होऊ शकते कुणीही घरात घुसू शकतं म्हणून तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही हे कॅमेराज लावलेत ना. आय नो सर एवढी साधी गोष्ट कळते मला आणि अशी सिक्युरिटी असायलाच हवी. येस आय मीन यू आर करेक्ट. आणि सर मला सांगा तुम्ही अधूनमधून हे सीसीटीव्ही फुटेज पण फोनवर चेक करत असाल ना. अहो सर मला असं वाटतं की हे ना करायलाच हवं
आणि आता तर मलाही आवडेल। माझा नवरा कामाच्या एवढ्या व्यापात असताना सुद्धा मी काय करतेय हे फोनवर चेक करत राहील। म्हणजे मला बोर तर होत नाहीये ना, या सगळ्या गोष्टींकडे तो लक्ष देत राहील। खरंच मला तर असं वाटेल की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तो मला बघितल्याशिवाय राहूच शकत नाही। थँक गॉड जानू, तू काही सीन नाही क्रिएट केलास। मला वाटलं होतं घरात CCTV आहेत हे तुला कळल्यावर तू माझ्यावर चिडशील, रुसशील, पण तू सगळं खूप छान ॲक्सेप्ट केलंस। जयंत, मला अडकवण्यासाठी आता तू कितीही प्लॅन कर, पण मी आधीची जानू नाहीये। ही जान्हवी तुझा एकही प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही। तू आधीसारखं मला CCTVच्या बंधनात नाही ठेवू शकत। जानू, मला तुझ्यावर नकळत वॉच ठेवायचा होता, बट आता तुला सगळंच माहीत असणं इज नॉट गुड फॉर मी। काय झालंय माझ्या आई वडिलांना कळत नाही। आपलं कोण परक कोण ते काय कळतच नाहीये। सगळं प्रेम त्या उपऱ्या वंकीवर, काय सोनं लागलंय त्याला देव जाणे। देवा देवा, अरे तू इथे बसलायस? अरे तू तरी बघतोयस ना माझी ही अवस्था? अरे तुला बघवतं तरी कसं? माझे सख्खे आई वडील माझ्याशीच अशी उपऱ्यासारखी वागणूक करतायत। स्वतःच्या सख्ख्या मुलाला घराच्या बाहेर काढलंय आणि त्या उपऱ्याला घरी ठेवलंय, त्याची सेवा करतायत। दळवी म्हणे, या श्रीनिवास दळवींच्या एकाही मुलाचं चांगलं चाललेलं नाही देवा, बघतोस ना? अरे माझी ती जुळी बहीण मंगल, ती गेलीये बँगलोरला राहिलीये। तिची कोणाला आठवणच नाही, कोणी तिची विचारपूसही साधी करत नाही। ती दुसरी बहीण माझी भावना, आधी एकतर तिचं लग्न होतं, आता झालंय तर ती त्या राजकारण्यांच्या घरात झालंय, तिथेही तिला सुख नाही, सतत तिचा छळ होत असतो, येत असते परत। दुसरी ती बहीण जान्हवी बिचारी, तिची तर स्मृती गेलीये, त्या खुनी जयंतशी तिला लग्न करावं लागलंय। आणि तो भाऊ हरीश, त्याचं काय सांगावं? त्याला ना धड नोकरी ना त्याची बायको धड, सगळंच विस्कटलेलं आहे। बघ या दळवींचा सगळा वंश नेस्तनाबूत झालाय आणि या सगळ्याचा फायदा कोण घेतोय? तो उपरा वेंकी, घरात बसून खातोय ऐत खाऊ कुठचा उपरा। पण त्याचं सगळ्यांनाच कौतुक, आमचा वेंकी चांगला, आमचा खरा दादा तर वेंकी दादा। अरे काय करतोय एवढं? आम्ही शिक्षण झाल्यापासून नोकरीला लागलो आणि घरात घर खर्च द्यायला लागलो, हे कोणाला दिसत नाही? ते काय नाही, असं नाही सोडणार। त्या वेंकीचा काटा काढलाच पाहिजे, त्याला नाही ना धडा शिकवला तर नाव संतोष नाही लावणार।